पपई एक असं फळ आहे की जे आपल्याला वर्षभर मिळते. तर पपईपासून आज आपण 2 रेसिपीज बघणार आहोत. पिकलेल्या पपईचं आपण फळांमध्ये सेवन करतो, तर कच्च्या पपईपासून बऱ्याच रेसिपी तयार होतात. तर आज आपण यापासून 2 रेसिपी तयार करणार आहोत. पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर भरपूर प्रमाणात आहे. ज्याचप्रमाणे कच्ची पपई, पिकलेली पपई ही पौष्टिक आहे, त्याचप्रमाणे पपईच्या पाण्याचा आणि फुलाचा सुद्धा औषधी गुणधर्म म्हणून उपयोग केला जातो. डेंग्यू झाला असेल त्यावेळेस प्लेटलेट्स कमी होतात, त्यावेळेस पपईच्या पानाचा रस दिला जातो. परंतु कच्च्या पपईमध्ये थोडा उग्रवास असल्यामुळे मुलं बरेचदा खायला बघत नाही. तर आपण आज अशा रेसिपीज तयार करणार आहोत की मुलांना कळणारसुद्धा नाही की आपण या रेसिपीज कशापासून तयार केलेल्या आहेत. अगदी चमचमीत आहे, खमंग आहे. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मोनाली रेसिपीज अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चमचमीत आणि खमंग पपईपासून रेसिपी तयार करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथे लागणार आहे कच्ची पपई. तर कच्ची पपई बाजारातून किंवा झाडाची तोडल्यानंतर मी स्वच्छ पपई धुवून घेतली, पुसून घेतली आणि वरची सालं जी आहे ती सगळं काढून घेतलेली आहेत. त्यानंतर जो आधीचा भाग असतो म्हणजे देठाकडचा आणि मागचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा. तर इथे आपण अर्ध्या पपीतापासून रेसिपी तयार करूया आणि त्यानंतर राहिलेली जी पपई आहे त्यापासून काय रेसिपी तयार करायची ते आपण समोर बघू. तर याला ना पपई म्हणतं, कोणी पपिता म्हणतं, दोन्ही शब्द वापरले तरीही चालतात. प्रत्येक भागांमध्ये काय वापरलं जातं त्यावर ते डिपेंड आहे. शक्यतोवर मराठीमध्ये पपईच म्हणतात, हिंदीमध्ये पपिता म्हणतात किंवा पपया इंग्लिशमध्ये. तर इथे तुम्ही बघू शकाल मी पपई छान कट करून घेतलेली आहे अर्धी, आणि त्याच्या आतला जो भाग आहे तो थोडा कडवट असतो. आतला भाग व्यवस्थित काढून घ्यायचा. त्यानंतर त्याचे एकसारखे असे स्लाईस करून घ्यायचे. तर जेव्हा आपण कच्ची पपई चिरतो त्यावेळेस त्यातला चीक निघतो म्हणजे दूध निघतं पपईमधून. तर ते कमी करण्यासाठी काय करायचं, एकसारखे असे तुकडे करून घ्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकाल मी पपईचे एकसारखे असे तुकडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आणि 1 चमचा मीठ घालायचं. तर मीठ आणि पाणी घातल्यामुळे काय होईल, त्यातलं जे दूध आहे किंवा जो चीक आहे त्याचं जे प्रमाण असतं ते कमी होईल आणि आपल्या रेसिपीमध्ये पपईचा उग्रपणा असा जाणवणार नाही. तर इथे तुम्ही बघू शकाल मीठ आणि पाणी घातल्याच्यानंतर व्यवस्थित त्याला चोळून घ्यायचं. आता याला आपल्याला 10 मिनिटांसाठी रेस्टला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण इथे बाकीची तयारी करूया. तर इथे मी 2 मीडियम आकाराचा बारीक कांदा चिरून घेतला आहे, टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे. तर इथे आता आपलं सस्पेन्स हे संपलेलं आहे. तर आज आपण पपईपासून भाजी तयार करणार आहोत, अगदी चमचमीत आणि खमंग. तर त्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवली. कढई गरम झाली की त्यामध्ये तेल घालायचं. 1 चमचा इथे मी भाजीच्या चमच्याने तेल वापरलेलं आहे. तेलाचं जे प्रमाण आहे थोडं कमी जास्त तुम्ही आवडीनुसार करू शकता. तेल गरम झालं की त्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं, 1 चमचा मोहरी घालायची. जिरं आणि मोहरी छान तडतडली की फोडणी अगदी खमंग अशी बसते. तर जिरं आणि मोहरी तडतडली आहे. त्यानंतर यामध्ये 1 तेजपान घालायचं, 4 ते 5 मिरे घालायचे आणि मिरे पण छान व्यवस्थित परतून घ्यायचे तेलामध्ये. त्यानंतर 1 चमचा आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालायची. पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची तेलामध्ये. पेस्ट परतून झाली की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा सोनेरी होईस्तोवर परतून घ्यायचा आहे, कारण इथे आपण कुठलाही मसाला किंवा वाटण वापरलेलं नाही. तर कांदा व्यवस्थित छान सोनेरी होईस्तोवर परतून घ्यायचा. तर इथे आपला कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे. त्यानंतर इथे मी 2 चमचे लाल तिखट घातलं आहे. तिखटाचं जे प्रमाण आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण तिखट थोडी जास्त ठेवायची भाजी, त्यामुळे छान लागते. तर 1 चमचा हळद घालायची. इथे आपण हळद आणि जे तिखट आहे व्यवस्थित परतून घ्यायचं. हळद आणि तिखट परतून झालं की त्यामध्ये आपण जे बारीक चिरलेले टोमॅटो होते ते टोमॅटो घालूया. इथे आज आपण कुठलंही काश्मीरी तिखट म्हणा किंवा बेडगी मिरची असं वापरलेली नाही. अगदी सिंपल आणि साधी भाजी तयार करतो आहोत, पण चमचमीत आणि खमंग होईल. त्यानंतर इथे मी काही कढीपत्त्याची पानं घातले. टोमॅटो व्यवस्थित स्मॅश होईपर्यंत छान परतून घ्यायचे तेलामध्ये. तर इथे आपला टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित परतून झाला आहे, छान तेल सुटलं आहे आपल्या मसाल्याला. त्यानंतर काय करायचं, 1 चमचा काळा गरम मसाला घालायचा आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. हा जो काळा गरम मसाला असतो हा सगळ्यात शेवटीच घालायचा असतो. मसाला आणि मीठ घातल्याच्यानंतर परत एकदा याला मिक्स करायचं आणि परत 2 ते 3 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं. तर इथे तुम्ही बघू शकाल छान ग्रेव्हीचं टेक्स्चर आलेलं आहे. तेल सुटेपर्यंत आपण हा जो टोमॅटो आहे आणि कांदा आपण यामध्ये घातलेला आहे तो छान परतून घेतलेला आहे आणि मस्त मसाल्याला तेल सुटलेलं आहे. त्यानंतर चिरून ठेवलेली पपई घालूया. तर पपई घातल्याच्यानंतर व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून पपईला सगळा मसाला व्यवस्थित लागेल.
3 ते 4 मिनटं मसाल्यामध्ये व्यवस्थित पपई होऊ द्यायची आणि नंतर यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. इथे मी तुम्हाला एक टिप सांगते. समजा कमीत कमी वेळामध्ये जर पपईची भाजी तयार करायची असेल तर काय करायचं, तेलामधून पपई तळून घ्यायची आणि त्यानंतर भाजीला फोडणी घालायची. तर कमीत कमी वेळामध्ये ही पपईची भाजी तयार होईल. इथे आपण मसाल्यामध्ये डायरेक्ट पपई चिरून घातलेली आहे. भाजी शिजायला थोडा जास्त वेळ लागेल कारण पपई ही असते ही कच्ची असल्यामुळे कडक असते. तर इथे मी दोन्ही टिप तुम्हाला सांगितल्या. तुम्हाला जी योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही भाजी ही तयार करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकाल मी मसाल्यामध्ये व्यवस्थित पपई 3 ते 4 मिनटं छान परतून घेतलेली आहे. त्यानंतर झाकण ठेवायचं आणि मसाल्यामध्ये पपई छान शिजू द्यायची. तर इथे मी 5 मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकाल छान तेल सुटलं आहे भाजीला वरती. परत एकदा मिक्स करायचं आणि यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. तर इथे मी 2 ग्लास छान गरम पाणी घातलेलं आहे कारण पपईची भाजी शिजण्यासाठी आपल्याला पाणी व्यवस्थित लागणार आहे कारण पपई ही व्यवस्थित शिजल्या गेली पाहिजे. तर इथे मी गरम पाणी घातलं आहे. गरम पाणीच घालायचं भाजी शिजवताना. पाणी घातल्यानंतर भाजीला छान उकळी आणायची. पपईच्या फोडी नरम होईस्तोवर आपल्याला ही जी भाजी आहे ते छानपैकी शिजवून घ्यायची आहे. भाजी शिजवताना अर्धं झाकण ठेवायचं आणि अर्धं झाकण ठेवून ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल छान तेल सुटलेलं आहे वरती भाजीला. पण इथे आपली जी भाजी आहे थोडी शिजायची आहे कारण जेव्हा भाजी व्यवस्थित शिजते त्यावेळेस पपईच्या ज्या फोडी असतात त्यांचा रंग बदलतो. तर परत आपण याला 5 ते 10 मिनटं व्यवस्थित कमी आचेवर शिजवून घेऊ. तर इथे मी परत अर्धा ग्लास पाणी घातलं आणि पाणी घालून परत याला शिजवून घेतलेलं आहे. तर इथे 15 ते 20 मिनटं झाले. भाजी मस्तपैकी शिजलेली आहेत आणि वरती छान तेलसुद्धा सुटलेलं आहे. सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा. तर इथं आज आपण कुठलाही मसाला वाटण न वापरता अगदी ग्रेव्हीसारखी पपईची भाजी तयार केली आणि इथे तुम्ही बघू शकाल छान भाजीला तेल सुटलं आहे, ग्रेव्ही छान आलेली आहे, पौष्टिक अशी भाजी आपली इथे तयार झालेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही पपईची भाजी तयार करून बघा. आता राहिलेल्या पपईपासून आपण दुसरी रेसिपी काय तयार करणार आहोत ते बघूयात. तर राहिलेल्या अर्ध्या पपईपासून आपल्याला जी दुसरी रेसिपी तयार करायची आहे त्यासाठी ज्या बिया होत्या त्या बिया काढून घ्यायच्या. त्यानंतर जी पपई आहे ती पाण्यात ठेवली मी 5 मिनटं आणि त्याला व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतलं. पुसल्याच्या नंतर किसणीवर बारीक अशी किसून घ्यायची आहे पपई. इथे तुम्ही बघू शकाल मी किसणीवर छान अशी बारीक किसून घेतली. त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर एक मी मोठा आकाराचा कांदा चिरून घेतला आहे बारीक. त्यानंतर यामध्ये आपल्याला मिरची आणि आल्याची पेस्ट घालायची आहे. तर इथे मी 2 चमचे मिरची आणि आल्याची पेस्ट घातली. त्यानंतर यामध्ये आपण कढीपत्त्याचे पानं घालूया. त्यानंतर 1.5 चमचा लाल तिखट घालायचं आहे, अर्धा चमचा हळद घालायची, पाव चमचा इथे मी गरम मसाला वापरते आहे. गरम मसाला घालणं अगदी ऑप्शनल आहे पण आपली जी रेसिपी आहे त्याला अगदी खमंगपणा येण्यासाठी मी इथे घातलेला आहे. नसेल आवडत स्किप केला तरीही चालेल. त्यानंतर 1 चमचा हातावर घ्यायचं जिरं व्यवस्थित क्रश करून घ्यायचं आहे. क्रश केल्यामुळे जिऱ्याचा जो फ्लेवर आहे तो छान उतरतो कुठल्याही पदार्थामध्ये. तर इथे जिरं मी क्रश करून घेतलं आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ घातल्याच्या नंतर भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि जे सगळं साहित्य आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पण आधी मीठ घातलं आहे त्यामुळे काय होतं जी पपई आहे त्याला पाणी सुटेल आणि जे आपल्याला बॅटर समोर बनवायचं आहे त्यासाठी आपल्याला पाण्याची गरज लागणार नाही. तर इथे आपलं जे साहित्य सगळं व्यवस्थित मिक्स झालं. त्यानंतर 4 चमचे बेसन घालायचं आहे आणि 2 चमचे अरारोट पावडर. अरारोट पावडर आपण इथे यासाठी घालतो आहे की आपली जी रेसिपी आहे त्याला छान क्रंचीपणा आणि अगदी कुरकुरीतपणा येईल. अरारोट पावडर जर नसेल तर या ठिकाणी तुम्ही 2 चमचे तांदळाचं पीठ वापरू शकता. जसं आपण भजी किंवा पकोडीसाठी बॅटर तयार करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे जे बॅटर आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, भिजवून घ्यायचं आहे. इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे भजी तयार करण्यासाठी. आता आपण याला 5 मिनटं फक्त रेस्टवर ठेवू. इथे 5 मिनटं झालेले आहेत आणि इकडे मी गॅसवर कढईसुद्धा गरम करायला ठेवलेली होती. त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे. तेल व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की गॅसची फ्लेम आहे ती कमी करायची आणि कमी फ्लेमवर आधी जे भजी आहेत ते तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि मग गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम करायची. मीडियम फ्लेमवर व्यवस्थित जे पपईचे भजी आहेत ते छान तळून घ्यायचे. सोनेरी रंग येईस्तोवर आपल्याला हे जे भजी आहेत ते व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकाल छान रंग आलेला आहे भज्यांना आणि क्रंचीपणा पण छान आलेला आहे. तर या स्टेजला आता आपण हे जे भजी आहेत ते काढून घेऊ आणि जे राहिलेले भजी होते ते सुद्धा तळून घेऊ. तर इथे आपले खमंग आणि कुरकुरीत भजे तयार झालेले आहेत. यापासून आपण वडेसुद्धा तयार करू शकतो. फक्त वडे तयार करताना यामध्ये बेसनाचं प्रमाण थोडं जास्त घालायचं. आणि इथे तुम्ही आवाज बघू शकाल जेव्हा मी ताटात सोडते आहे कुरकुरीत असा आवाज येतो आहे.
तर अशा प्रकारे आज आपण पपईपासून 2 छान अशा रेसिपी बघितल्या. पौष्टिक रेसिपी आहेत. मुलं पपई खायला बघत नाही. मी तर जेव्हा हे भजे केले तेव्हा मुलांना सांगितलंसुद्धा नाही की पपईपासून भजे तयार केलेले आहेत. खाल्ल्याच्या नंतर त्यांना सांगितलं आणि त्यांना इतकी आवडली ही भजी, तर म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करायला पाहिजे. चला तर भेटू पुन्हा एका अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदित राहा. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर.